नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वडिलांस पत्र या पाठाच्या या भागात पुन्हा तुमचे एकदा स्वागत। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 22वा अभ्यासणार आहोत आणि या पाठाचा हा सेशन क्रमांक 3 आहे। याआधील पाठाच्या 2 भागांमध्ये आपण हा पाठ समजून घेतला। आता या पाठाच्या भागामध्ये आपण या पाठाखालील वडिलांस पत्र या धड्याखालील स्वाध्याय अभ्यासणार आहोत। चला तर आता आपण स्वाध्याय पाहूया। प्रश्न क्रमांक 1, 4-5 वाक्यात उत्तरे लिहा। 4-5 वाक्यात उत्तरे लिहा या प्रश्नामधील पहिला प्रश्न आहे, राजगडला गडांचा राजा आणि राजांचा गड असे का म्हणतात? उत्तर, राजगड हा जुना पण बळकट गड आहे। तो अति उंच असून अवघड डोंगरावर वसलेला आहे, म्हणून त्याला गडांचा राजा म्हणतात। छत्रपती शिवाजी महाराजांनी याच गडावर मोहिमांची आखणी केली। हा गड महाराजांच्या राजधानीचे ठिकाण होते, म्हणून राजगडाला राजांचा गड असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 2, शिक्षकांनी मुलांना राजगडाबाबत कोणती माहिती दिली? उत्तर, शिक्षकांनी मुलांना राजगडाची प्रतिकृती दाखवली। 1646 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड ताब्यात घेतला। हा गड जुना, दुर्लक्षित, ओसाड पण बळकट आहे। तो अतिउंच असून अवघड डोंगरावर आहे। जगातील सर्वोत्कृष्ट अशा 14 किल्ल्यांच्या प्रतिकृती स्वित्झर्लंडमधील म्युझियममध्ये ठेवल्या। प्रश्न क्रमांक 3, राजगडाचे भौगोलिक स्थान आगळे वेगळे आहे असे का म्हटले आहे? उत्तर, राजगडाच्या उत्तरेला गुंजवणी नदी आहे, दक्षिणेला वेळखंड नदीवर भाटघर धरण असून पूर्वेला पूर्ण सातारा रस्ता आहे, तर पश्चिमेला सह्याद्रीचा घाट माता आहे। भाटघर धरणांचे अथांग जलाशय आणि सृष्टी सौंदर्य रमणीय आहे, म्हणून राजगडाचे भौगोलिक स्थान आगळे वेगळे आहे असे म्हटले आहे। प्रश्न क्रमांक 4, मार्गदर्शकाने मुलांना राजगडाविषयी कोणती माहिती पुरवली? उत्तर, राजगडाची उंची सर्वात जास्त आहे। गडाचा घेर 12 कोसांचा आहे। शिवाजी महाराजांनी या गडाचा विस्तार केला, त्याला राजधानीचे ठिकाण बनवले। राजधानीला आवश्यक असलेले सर्व बांधकाम महाराजांनी करून घेतले, अशी माहिती मार्गदर्शकाने मुलांना सांगितली। प्रश्न क्रमांक 5, समीरला किल्ल्यांचा आकार उपड्या ठेवलेल्या सिलिंग फॅनसारखा का जाणवला? उत्तर, समीरला किल्ल्यांचा आकार उपड्या ठेवलेल्या सिलिंग फॅनसारखा जाणवला। याचे कारण असे की पंख्यांच्या मध्यभागी उंचवटा असतो, तसाच किल्ल्याच्या मध्यभागी बालेकिल्ला आहे। पंख्यांची 3 पाती असतात, तशाच निशा, पद्मावती, सुवेळा आणि संजीवनी या 3 माच्या या किल्ल्यावरती आहेत, म्हणून समीरला किल्ल्यांचा आकार उपड्या ठेवलेल्या सिलिंग फॅनसारखा जाणवला। प्रश्न क्रमांक 6, राजगडाने कोणकोणत्या ऐतिहासिक घटना पाहिल्या आहेत? उत्तर, राजगडाने शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेचे कार्य पाहिले। अंधाऱ्या रात्रीतील गुप्त खलबत्ते ऐकले। महाराजांच्या अनेक नव्या मोहिमांची तयारी गडाने बघितली। अफजल खानशी लढण्याचे बेत राजगडावर ठरले। पुरंदरगडाच्या पायथ्याशी तह करण्यासाठी महाराज राजगडावरून खाली उतरले। आग्र्याहून सुटून महाराज वैराग्याच्या वेशात परत आले ते राजगडावरच। या ऐतिहासिक घटना राजगडाने पाहिलेल्या आहेत। प्रश्न क्रमांक 2, समीर असे का म्हणाला? याच्यामध्ये तुम्हाला 6 प्रश्न विचारलेले आहेत आणि तो त्यावेळेस त्या वाक्यांचा प्रयोग त्याने का केलेला आहे याचं सविस्तर माहिती तुम्हाला ह्या प्रश्नामध्ये द्यायचं आहे। मग आपण प्रश्न क्रमांक 2 मधील हे उपप्रश्न अभ्यासूया। 1, महाराष्ट्र किल्ल्यांचे राज्य आहे असे समीर का म्हणाले? तर त्याचं उत्तर आहे, इतर राज्यांच्या मानाने महाराष्ट्रात खूप किल्ले आहेत
म्हणून महाराष्ट्र हे किल्ल्यांचे राज्य आहे असे समीर म्हणाला असावा. पुढचा प्रश्न आहे 2. किल्ल्याहून मला परतावंसंच वाटत नव्हतं असं समीर का म्हणाला? तर याचं उत्तर आहे, राजगडावरून समीरने आजूबाजूचा परिसर पाहिला. भाटघर धरणाचा अथांग जलाशय व सृष्टी सौंदर्य इतके रमणीय होते की समीर ते पाहून हरकून गेला. म्हणून किल्ल्याहून मला परतावंसं वाटत नव्हतं असे तो म्हणाला. प्रश्न क्रमांक 3. मला एक फलक खूप आवडला असे समीर का म्हणाला? उत्तर आहे, समीरने परिसरातील सर्व फलक वाचले, परंतु एक फलक मला खूप आवडला असे तो म्हणाला, कारण त्यावर लिहिले होते, या गडावर नेताजी पालकर, तानाजी मालुसरे, येसाजी कंक, शिळीमरकर या थोर व्यक्तींचे वास्तव्य होते. प्रश्न क्रमांक 4. आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट अशी आहे की भारतातील एका किल्ल्याचा त्यात समावेश आहे असे समीर का म्हणाले? त्याचे कारण आपल्याला स्पष्ट करायचं आहे. उत्तर, समीरच्या सरांनी असे सांगितले की जगातील सर्वोत्कृष्ट अशा 14 किल्ल्यांच्या प्रतिकृती स्वित्झर्लंडमधील म्युझियममध्ये ठेवल्या आहेत. त्यात राजगडाची प्रतिकृती आहे. हे ऐकून समीरला अभिमान वाटला, म्हणून तो असा म्हटला. प्रश्न क्रमांक 5. आपण प्रत्येक मोठ्या सुट्टीत एक किल्ला बघायचे ठरवूया का? राजगड या भव्य आणि ऐतिहासिक किल्ल्यांचे दर्शन घेताना समीरचा ऊर अभिमानाने फुलून आला. असे अनेक किल्ले बघण्याची इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली. म्हणून आपण प्रत्येक मोठ्या सुट्टीत एक किल्ला बघायचे ठरवूया का असा प्रश्न त्याने बाबांना विचारला. 6. आईच्या हातच्या जेवणाची खूप आठवण येते. उत्तर, समीर घरापासून दूर वसतिगृहात राहत होता. वसतिगृहातले जेवण बरे होते, पण त्याला आईच्या हातच्या जेवणाची चव नसावी, म्हणून आईच्या हातच्या जेवणाची खूप आठवण येते असे तो म्हणाला. प्रश्न क्रमांक 3. बस स्थानकावर प्रवाशांसाठी ध्वनिक्षेपकातून दिल्या जाणाऱ्या सूचना कोणकोणत्या भाषांमध्ये दिल्या जातात? त्यातील तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही 5 सूचना लिहा. आता ह्या एकाच प्रश्नामध्ये तुम्हाला 2 प्रश्न विचारलेले आहेत की कोणत्या कोणत्या भाषामध्ये त्या सूचना दिल्या जातात, हा एक प्रश्न आहे, आणि दुसरा आहे त्यातील तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही 5 सूचना लिहा. हे 2 प्रश्न आहेत. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर पाहूया आपण. बस स्थानकांवर प्रवाशांसाठी ध्वनिक्षेपातून दिल्या जाणाऱ्या सूचना मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये दिल्या जातात. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या सूचना तुम्हाला आवडल्या? तर 1. सूचना क्रमांक 1, आपल्या सामानाची काळजी घ्या. 2. स्वच्छता राखा. 3. चौकशी करा. 4. धूम्रपान करू नका. 5. ज्वालाग्राही पदार्थ सोबत नेऊ नका. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार लिहू शकता. जर तुम्हाला वेगळ्या सूचना आवडत असतील तर त्या ह्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता. प्रश्न क्रमांक 4, राजगडाने कार्य पाहिले, खलबत्ते ऐकले असे वर्णन आले आहे. म्हणजेच निर्जीव वस्तूला सजीव समजून असे वर्णन केले आहे. खालील वस्तूंचे या पद्धतीने 2 ओळीत वर्णन लिहा. आता इथे बघा, तुम्हाला ह्या 4 वस्तू दिसत आहेत, घर, छत्री, फळा आणि तबला. तर ह्या निर्जीव वस्तू आहेत, त्या आपल्याला सजीव वस्तू समजून त्यांच्या बाबतीत 2 ओळी लिहायच्या आहेत. तर पाहूया उत्तर. घर. या घराने किती पिढ्या पाहिल्या व किती प्रसंग पाहिले. बालकांचे बोबडे बोल अजून या घराच्या कानात गुंजत असतील. दुसरा आहे छत्री. या छत्रीने किती पाऊस अंगावर झेलला असेल. मुलांनी केलेल्या उघडझापीमुळे तिला अजूनही गुदगुल्या होतात. 3. पाटी. या पाटीवर किती अक्षरे उमटली आणि पुसली गेली. पेन्सिलचा वास अजूनही तिच्या अंगाला बिलगलेला आहे. 4. तबला. तबल्याला करकचून बांधताना त्याचा गाल ताठर होतो, पण त्याला वाजवल्यावर त्याच्या हृदयातून मधुर बोल उमटतात. प्रश्न क्रमांक 5, राजगडाची वैशिष्ट्ये दिलेल्या तक्त्यात लिहा. तर इथे बघा, राजगडाची वैशिष्ट्ये तुम्हाला ह्या तक्त्यामध्ये दिलेले आहेत. इथे तुम्हाला मी उत्तर दिलेले ते तुम्ही त्या तक्त्यामध्ये लिहायचे आहेत. पाहूया राजगडाची कोणती कोणती वैशिष्ट्ये आहेत. दुर्लक्षित, अतिउंच, जुना, बळकट आणि भव्य.
पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. तुम्ही पाहिलेल्या एखाद्या किल्ल्याचे 8-10 वाक्यात वर्णन करा. त्याचं उत्तर पाहूया आपण. किल्ले रायगड. किल्ले रायगडबद्दल इथे माहिती दिलेली आहे. तुम्हाला जो किल्ला आवडत असेल त्याबद्दल माहिती लिहू शकता. त्या किल्ल्याची माहिती तुम्ही लिहिली तरी चालेल. उत्तर महाडपासून 25 किलोमीटर पाचाड गावातून रोपवेन किल्ले रायगडावर जाता येते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबाराच्या मागच्या बाजूला रोपवेचा पाळणा विसावतो. दरबारात शिरताच शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा मेघडंबरी खाली विराजमान झालेला आपणास दिसतो. दरबाराच्या दर्शनी दरवाजाच्या पलीकडे बाजारपेठ आहे. दरबाराच्या मागील बाजूस राणीवसा आहे. वेगवेगळ्या कोठ्या आहेत. बाजूला राणी तलाव आहे. बाजारपेठेतून पुढे गेले की महाराजांचा इनामी कुत्रा वाघ्या याची समाधी आहे. तिथून पुढे वाघदरी आहे. टकमक टोक व हिरकणी बुरुज हे अत्यंत उंच कडे पाहून अचंबा वाटतो. रायगडची सैर करण्यात धन्यता वाटते. वाटेत द्रोणामध्ये ताजे निरसे दही मिळते. रायगड व एक अवघड गड शिवाजी महाराजांच्या राजधानीचे ठिकाण आहे. इथे छत्रपतींचा राज्याभिषेक संपन्न झाला. आता पाहूया खेळूया शब्दांशी. खेळूया शब्दांशी मधील पहिला प्रश्न आहे अ. खालील शब्दात लपलेले शब्द लिहा. तुम्हाला इथे 3 शब्द दिलेले आहेत. वसतिगृहातले, भारतातील आणि राजधानी. तर ह्या एक मोठा शब्द दिलेला आहे वसतिगृहातले. त्याच्यातले छोटे छोटे शब्द आपल्याला वेगळे करून शोधून लिहायचे आहेत. तर पाहूया पहिलं वसतिगृहातले. तर याच्यामध्ये शब्द येतील वस्ती, गृह, सती, सले, वसले, हात, हास, हाव, गृहात, गृहातले. दुसरा आहे शब्द भारतातील. तर याच्यापासून बनवणारे नवीन शब्द आहेत भार, भाल, भारती, रती, भार, भाता, तार, तीर, ताल, लता. अजून एक शब्द तुम्ही याच्यामध्ये लिहू शकतात भारत. पण भारत शब्दामध्ये तला काना नसतो. इथे ता आहे म्हणून आपण तो भारत शब्द लिहिलेला नाही. तिसरा शब्द आहे राजधानी. तर याच्यात लपलेले शब्द आहेत राज, राधा, जरा, धारा, निरा, नीज. पुढचा प्रश्न आहे आ. खालील शब्दांना दाई, शाली यांपैकी योग्य प्रत्यय लावून नवीन शब्द बनवा. तर आपण पाहूया. पहिला शब्द आहे गौरव. तर गौरवला आपण शाली हा प्रत्यय लावला तर शब्द बनतो गौरवशाली. दुसरा आहे वैभव. वैभव ह्या शब्दामध्ये आपण शाली हा प्रत्यय लावला तर आपला शब्द बनतो वैभवशाली. तिसरा आहे सुख. सुखमध्ये आपण दाई हा प्रत्यय लावला तर आपला शब्द बनतो सुखदाई. भाग्य. भाग्यमध्ये आपण शाली हा प्रत्यय लावला तर शब्द बनतो भाग्यशाली. पाचवा आहे आनंद. आनंदमध्ये आपण दाई हा शब्द लावला तर शब्द बनतो आनंददायी. तिसरा आहे आराम. आराम या शब्दामध्ये दाई हा प्रत्यय लावला तर शब्द बनतो आपला आरामदायी. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ इथे संपतो. धन्यवाद.